नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा यांचा काय संबंध आहे? बाबासाहेब आंबेडकर हे मराठवाड्यामध्ये कुठे कुठे आले होते? त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये केव्हा कधी आले होते? काय काय त्यावेळेस घडलं? बाबासाहेबांनी मराठवाड्यासाठी काय काय केलेलं आहे? अशा बऱ्याच आठवणी आपण ज्ञात करू शकतो. त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं आपण वाचली पाहिजे. आता एक चांगलं पुस्तक माझ्या हाताशी आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठवाडा, डॉक्टर सुधाकर नवसागर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. सौरभ प्रकाशन यांचं पुस्तक आहे. ज्यांना पुस्तक हवं आहे ते पुस्तक प्राप्त करू शकता. तो नंबर आपण लागलीच घेऊ पण शकता. 99 22 86 99 57 99 22 86 99 57. यासाठी सांगतोय की पुस्तक अतिशय संदर्भ मूल्य असलेलं आणि अतिशय परिश्रमातून हे साकार केलेलं हे पुस्तक आहे. कारण याबाबत संशोधन व्हायला हवं होतं आणि ते इथं झालेलं आहे. आता सविस्तर पुस्तक आपण वाचाल, पण थोडक्यामध्ये इथं कालपट दिलेला आहे. मराठवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कालपट तो मी वाचतोय. आपण कृपया समजावून घ्या काय घडलं नेमकं. 16 सप्टेंबर 1932 इसवी सन 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेच्या कामामध्ये व्यस्त असताना अस्पृश्यांचे खरे नेते गांधी ते आंबेडकर असा देशामध्ये वाद निर्माण झाला होता. याच संदर्भात औरंगाबादमधील उस्मानपुऱ्यामध्ये म्हणजे सध्याचा भीमपुरा इथं रामनाथ बाबा यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची पहिलीच सभा झाली. या सभेमध्ये आमचे खरे नेते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत असा ठराव पास करण्यात आला. एवढेच नव्हे तर बाबासाहेबांचा त्यांनी एक फोटोही मिळविला व त्या फोटोची मिरवणूक काढली. हा पहिला संदर्भ. आणखी पुढं काय काय घडलं बघूया. 24 डिसेंबर 1934ला काय घडलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत वेरूळला सहल काढली. त्यांच्यासोबत कोण होते? दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे, शिवतरकर, मडकेबुवा, दिवाकर पगारे, देवजी डोळस, आईसकर यांच्यासह 30 सहकारी होते. ही सर्व मंडळी रस्त्यात असलेला दौलताबाद किल्ला बघावयास गेली असता हौदातील पाण्याला स्पर्श केला म्हणून खेडांनी हौद पाठविला असे म्हणून तेथील मुस्लिमांनी ओरड केली. बाबासाहेबांनी संयमानं मुस्लिमांना समजावून सांगितल्यानंतर पुढील दंगलीचा अनर्थ टळला. बाबासाहेबांची ही पहिलीच मराठवाडा भेट होती. पुढे 17 मे 1936ला BS व्यंकटराव म्हणजे त्यांना इथं हैदराबादी आंबेडकर असं म्हटलेलं आहे, यांनी यूथ लीग ऑफ आंबेडकराईट या नावे तरुणांच्या संघटनेची स्थापना केली. 30 डिसेंबर 1938 मकरंदपूर येथे औरंगाबाद जिल्हा दलित परिषदेचे पहिले अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली हे संपन्न झालं आणि या अधिवेशनाचे मुख्य संयोजक होते भाऊसाहेब मोरे. तर स्वागत अध्यक्ष SP जाधव तत्कालीन आमदार हे होते. 23 फेब्रुवारी 1941 कसबे तडवळे ढोकी येथील वतनदार महारमान परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. या परिषदेचे मुख्य संयोजक होते AH भालेराव गुरुजी. तर स्वागताध्यक्ष होते देवीचंद मारुती कदम. पुढे 26 जुलै 1942ला काय घडलं? PR व्यंकटस्वामी आणि JH सुबच्चा यांनी आदी हिंदू महासभेचे नामकरण हैदराबाद स्टेट शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन असे केले. 8 जुलै 1945ला बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्या अंतर्गत सिद्धार्थ महाविद्यालय हे मुंबईमध्ये मला वाटतं पुढच्या वर्षी किंवा त्याच वर्षी हे स्थापन झालेलं आहे. 28 नोव्हेंबर 1947ला काय घडलं? दी फ्री प्रेस जर्नलमध्ये दिल्ली
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. त्या पत्रकात त्यांनी हैदराबाद संस्थानातील अस्पृश्यांना असा इशारा दिला होता की संस्थानातील अस्पृश्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कितीही संकटे ओढवली तरी निजामाला आणि इतिहादुल मुसलमीन या संघटनेला साथ देता कामा नये. आपल्याला सांगितलं पाहिजे की हैदराबाद मुक्ती संग्राम हा लढला गेला. त्या हैदराबाद मुक्ती संग्रामात सुद्धा आणि देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बाबासाहेबांचं कार्य हे अतिशय मोलाचं ठरलेलं आहे. त्याचे संदर्भ हे तुम्हाला आता बघता येतील. 24 डिसेंबर 1947 हैदराबाद शासनामध्ये लियाकत अलीचे मंत्रिमंडळ हे तयार झाले. या मंत्रिमंडळामध्ये BS व्यंकटराव हे शिक्षण मंत्री बनले तर B श्यामसुंदर यांना कायदे मंडळाचे उपाध्यक्षपद हे देण्यामध्ये आले. 19 सप्टेंबर 1948 हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाल्यानंतर कडव्या हिंदूंनी संस्थानातील मुस्लिमांबरोबरच अस्पृश्यांचाही छळ सुरू केला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लष्कर प्रमुख चौधरी यांना अस्पृश्यांवरील अत्याचार थांबवावेत या आशयाचे पत्र हे पाठविले. आणखी काय घडलं पुढं? 17 जानेवारी 1949 औरंगाबाद येथील ऐतिहासिक पान चक्कीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भेट दिली. 21 जानेवारी 1949 हैदराबाद स्टेट शेकाफेच्या वतीने म्हणजे शेतकरी कामगार फेडरेशनच्या वतीने औरंगाबाद येथील आम खास मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा झाली. या सभेला 1 लाख जनसमुदाय उपस्थित असावा. या सभेचे संयोजक होते भाऊसाहेब मोरे. यावेळी बाबासाहेबांसमवेत बापूसाहेब राजभोज आणि दादासाहेब गायकवाड होते. 21 जानेवारी 1949 औरंगाबाद येथील मराठा विद्यालयास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. येथे त्यांनी छोटेखानी भाषण दिले. संस्थेच्या वतीनं त्यांना येथे मानपत्र देण्यात आले. 19 जून 1950ला काय घडलं? औरंगाबाद येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे बिलिंदा कॉलेज हे सुरू करण्यात आलं. तुम्हाला मी सांगितलं पाहिजे ज्या संस्थेमध्ये मी आहे, मी शिकतोय आणि शिकवितोय आणि शिकलो आहे ती योगेश्वरी शिक्षण संस्था. या संस्थेच्या संस्थापकापैकी एक स्वामी रामानंद तीर्थ आहे. 1935ला योगेश्वरी नूतन विद्यालय हा विभाग जो आहे हा स्वामीजी नंतर बाबासाहेब परांजपे यांच्या पुढाकारातून हा तिथं तयार झाला. हे तसं आहे तसंच मी सांगितलं पाहिजे आपल्याला की याच स्वामी रामानंद तीर्थांनी 1950 साली नांदेडला नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या अंतर्गत पीपल्स कॉलेज हे स्थापन केलं 1950ला. दोघांचाही समान धागा हा पीपल्स आहे. एक आठवण मी सांगतो आहे. प्राध्यापक मधुकर इंगोले माझे गुरु आहेत, त्यांनी सांगितलेली आठवण आहे. तुम्हाला मी ते संदर्भासह पुन्हा मी सांगेन की निजाम सरकार जे आहे 1948ला जे आहे ते चरण इथं निजाम आलेला आहे 17 सप्टेंबर 1948ला. पण नामधारी हा निजामच होता नंतर. तेव्हा किंवा त्या आधीच्या काळात घडलेली गोष्ट आहे की बाबासाहेबांना इथं जे कॉलेज आहे त्यांना काही मदत करण्यासाठी पत्र आलं असेल. त्या बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला जे योगेश्वरी महाविद्यालय आमच्या इथं सुरू झालेलं होतं त्या महाविद्यालयाला म्हणा किंवा संस्थेला म्हणा इथं प्रयोगशाळेसाठी म्हणून ते 10,000 रुपये द्यावेत. माझ्या महाविद्यालयामध्ये आहेत किंवा मिळाले असतील. पण तसं बाबासाहेब म्हणतायत की अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सहज हा संदर्भ इथं निघाला जे तो पुस्तकात नाही आहे, पण ह्याचं पुराव्यानिशी मी तुम्हाला सगळे सांगेन. आणि विशिष्ट बाबासाहेबांच्या खंडामध्ये हे सगळे संदर्भ आलेले आहेत. म्हणजे बाबासाहेब मराठवाड्याच्या विकासासाठी किती कळकळीचे होते, तळमळीनं कार्य करत होते ते मी तुम्हाला सांगतो आहे.
22 जुलै 1950ला औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य समाजाकडून थैली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी त्यांनी अस्पृश्यांची सेवा करीत राहणे हेच माझे आद्य कर्तव्य या आशयाचे भाषण केले। स्वामी रामानंद तीर्थही तेच म्हणायचे, कर्तव्यरत राहणे हेच माझं कर्तव्य आहे। 23 जुलै 1950ला औरंगाबादच्या सेशन कोर्टाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली। तो फोटो आणि असे बरेच दुर्मिळ फोटो या पुस्तकात आहेत। या प्रसंगी त्यांनी बार असोसिएशनला वकिली व्यवसायाची नीती आणि प्रतिष्ठा वाढवा हा संदेश आपल्या भाषणातून त्यांनी दिला। 23 जुलै 1950ला औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कॉलेजमधील समारंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले। विद्यार्थ्यांना त्यांनी शूर व धैर्यशील व्हा असा संदेश दिला। त्याचबरोबर पुढचा संदर्भ असा आहे, 3 ऑक्टोबर 1950 मिलिंद महाविद्यालयास सरदार वल्लभभाई पटेल यांनी भेट दिलेली आहे। लोहपुरुष आणखीन महामानव कोण आलेले बघूया पुढे। 1 सप्टेंबर 1951 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिलिंद महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ संपन्न झाला। या समारंभाला निजामाचा एक प्रतिनिधीही उपस्थित होता। यावेळी केलेल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीसाठी किती कष्ट घ्यावे लागले हे सांगितले। 1 सप्टेंबर 1951 मिलिंद महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी वेरूळ लेणीला भेट दिली। या दोघांमध्ये साम्य काय आहे सांगू शकाल? आणखीन 3 ते 4 महामानव आणि हे 2 महामानव यांच्यात साम्य आहे। त्यांच्या पुस्तकाचं नाव, आत्मचरित्राचं नाव आत्मकथा किंवा माझी आत्मकथा, मेरी आत्मकथा असंच आहे। कोण आहेत ते? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, आणखी असे बरेच महामानव यांनी जे आत्मकथनं लिहिलेली आहेत त्यांच्या आत्मकथनाचं नाव सुद्धा हे असंच आहे। मला वाटतं पंडित नेहरू यांच्यासुद्धा आत्मकथनाचं नाव हे असंच आहे। आणखीन 2-4 महामानव आहेत त्यांच्या पुस्तकाचं नाव एकच आहे। सरळ सोपं आत्मकथा। इकडं गांधीजी सत्याचे प्रयोग करतायत, इकडंही बाबासाहेब गांधीजी सत्याचे प्रयोग करतायत, सत्याग्रह करतायत। बाबासाहेब यांचं आंदोलन आणि चळवळ हे सुद्धा सत्याग्रहच आहे। पण ज्या पद्धतीनं पुढच्या व्यक्तीला समजून सांगायला हवं त्या पद्धतीचं त्यांचं हे आंदोलन होतं, ती चळवळ होती, पण सरळ मार्गानं होतं। पुढं काय घडलं? 2 नोव्हेंबर 1951 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथील संत एकनाथ मंदिराच्या कार्यकर्त्यांना पत्र पाठवून संशोधनासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन दिले। भेदभाव आहे का बाबासाहेबांच्या मनामध्ये? नाही। 22 एप्रिल 1953 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची जबाबदारी प्राचार्य म.भी. चिटणीस आणि दादासाहेब गायकवाड यांच्यावर सोपवली। म.भी. चिटणीस ठाऊक असतील, मोठे साहित्यिक आहेत, आदर्श प्राचार्य होते। कारण मिलिंद कॉलेज म्हटलं की म.भी. चिटणीस यांचं नाव येतं आणि अशी बरेच समर्पित व्यक्ती आहेत। 29 जुलै 1953 निजामाने आपल्या संस्थानातील काही अस्पृश्यांना निनामी जमिनी दिल्या होत्या। हैदराबाद संस्थान मुक्तीनंतर स्वतंत्र भारतामध्ये गायराने व जंगलांचा विस्तार करण्याचे निमित्त करून हैदराबाद सरकार अस्पृश्यांच्या जमिनी परत घेत होते। या अस्पृश्यांच्या इनामी जमिनी परत घेऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबाद शासनातील महसूल मंत्र्याला पत्र पाठविले। आणखी काय घडलं पुढे? 9 ऑगस्ट 1953 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मला थोडंसं
मगाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो आहे. गायरान जमिनीवर अतिक्रमण दलित करतायत. जागाच नाही ना. बाबासाहेब म्हणायचे की आम्हाला जागा आहे, कुठे आहे, कुठे आहे आमचा देश, भूमिहीन आहोत आम्ही. मग गायरान जमिनीवर राहत आले, दलित बांधव राहत आले, आणखी कोणी उपेक्षित समाजातील लोक राहत आले. आता अंबानी अदानीचा सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे पर्यावरणाची खूप काळजी लागून राहिली यांना, मनुस्मृती समर्थकांना, RSS BJP करण्यात. मग काय करायचे, त्यांचे प्रकल्प तिथं बसवायचे. हा उद्देश नाही आहे, त्यातून कमवायचं तर आहेच आहे, आणि ती कमाई तेच घेणार आहेत. मुख्य म्हणजे अदानी अंबानी नावाला तिथून त्यांना हटवायचं दलितांना, म्हणून ते करायचं. अमेरिकेतल्या विद्यापीठ तिथल्या संस्था इथं आल्या पाहिजेत, खाजगींचे जे कोचिंग क्लासेस आहेत, आणखी त्यांच्या अखत्तरीच्या संस्था त्या चालल्या पाहिजेत, इंग्लिश मिडियम चाललं पाहिजे. हे मुख्य कारण आहे. म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पाडल्या पाहिजेत आणि तिथे गोरगरिबाची लेकरं नाही शिकले पाहिजे, हे कारण. आता गायरान जमिनीवर जे अतिक्रमण आहे ते प्रत्येक राज्यात चालू आहे. म्हणजे अतिक्रमणावर जे लोक तिथं आहेत त्यांना पोलिसांच्या मार्फत त्यांना बडवणं, तिथून त्यांना बाजूला काढणं, बेदखल करणं. मोर्चाला बसले, आंदोलनासाठी बसले, तुमच्या लाठीचार्ज करणं हे सध्या चालू आहे. काय करताय दलित कार्यकर्ते? विभागले गेले. भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तर त्या तलवारीचे टोक न्यारे असते. तलवारी बोचट केल्या, लढा बोचट केला. तुम्ही कुठल्याही प्रवाहात असू द्या, दलित बांधवांना नेत्यांना मी म्हणतो आहे, जे वाईट घडतंय आपल्या राज्यात जिल्ह्यामध्ये ते होण्यासाठी आपण काय करत आहात हा माझा प्रश्न आहे. बाबासाहेब किमान त्यांच्या वतीनं जे करता येईल ते करतायत. आपण किमान निवेदनं तरी द्या, जे करतायत त्या गोष्टी करा. पोलिसांना किंवा कोणाला घाबरू नका. नियम जो आहे त्यानुसार ते व्हायला पाहिजे. ब्राह्मण लोकांनाही जमिनी दिलेल्या आहेत ना, वेगवेगळ्या संस्थांना निजामानं दिलेल्या आहेत, त्यांनी पण दिलेल्या आहेत. त्यांच्या देणग्या चालू आहेत सध्या, ते चालतं का? जमिनी दिल्यात. सगळ्यात 2014 सगळ्यात जास्त निधी हा देशातील हिंदूंच्या नाही, ब्राह्मणांनी. अखत्तरी जी मंदिरं आहेत त्या संस्थांना दिलेलं आहे, त्या जमिनी त्यांना दिलेल्या आहेत. त्याचा विषय नाही का? हे सगळं डोक्यात आहे. अशा गोष्टी हे डोक्यात घ्या. संबंधितांना सांगतो आहे पुढं काय घडलेलं आहे. तर फक्त इथे जे काही घडलं ते सांगणं इथं आहेच नाही. 6 नोव्हेंबर 1953 काय घडलं? हैदराबाद सरकारने काढून घेतलेल्या अस्पृश्यांच्या जमिनी परत कराव्यात या आशयाचं पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबाद राज्याचे अर्थमंत्री दिगंबरराव बिंदू यांना त्यांनी पाठवलं. मे 1954 मिलिंद महाविद्यालयामध्ये आमदार उद्धवराव पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये माझे पुढारी पण मराठ्यांना मानवणार नाही असं ते म्हणाले आहे. 8 डिसेंबर 1955 औरंगाबादेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजारी स्थितीमध्ये असताना स्वामी रामानंद तीर्थ आणि शंकरराव देव यांनी त्यांची भेट घेतली. त्याप्रसंगी ते म्हणाले, मला मराठवाड्यातील मागासलेल्या जनतेची सर्वंकष उन्नती करण्यासाठी उरलेले आयुष्य वेचायचे आहे. कदाचित याच भेटीमध्ये स्वामीजीमार्फत बाबासाहेबांना कळलं असेल की त्या योगेश्वरी महाविद्यालयाची स्थापना होऊ लागलेलं आहे 1956 पुढील वर्षी. किंवा आणखी तिथे जी आपली शाळा आहे तिथंही प्रयोगशाळा होती, त्यासाठी म्हणा त्या संस्थेला मदत ही झालेली आहे. म्हणजे बाबासाहेबांना ही माहिती झाली स्वामीजींच्या मार्फत की संस्थेमध्ये प्रयोगशाळेचं साहित्य नाही आहे ना. आपल्या मिलिंद कॉलेजसाठी निजाम सरकार काही देऊ लागलेलं आहे, ते आम्हाला नको आहे 10,000 रुपये तिकडं द्या. ते बाबासाहेबचे पुढं म्हणाले, स्वामी माफ करा, हा बाबासाहेब जे म्हणाले ते तो संदर्भ इथं येतो आहे. 8 डिसेंबर 1955 औरंगाबादेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजारी स्थितीमध्ये असताना स्वामीजी आणि शंकरराव देव यांची भेट झाली. तो संदर्भ तुम्हाला सांगितला. आणि पुढं 12 डिसेंबर 1955 मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालं. या भाषणात त्यांनी विद्या, प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री ही पंचतत्व त्यांनी सांगितलेली आहेत. 21 डिसेंबर 1955 काय घडलं की बाबासाहेबांची शेवटची भेट आहे. मराठवाड्याची आणि औरंगाबाद मिलिंद महाविद्यालयाच्या वार्षिक उत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी महाराष्ट्राची 3 स्वतंत्र राज्ये झाली पाहिजे व स्वतंत्र मराठवाडा विद्यापीठ झाले पाहिजे असे सांगितले.
मराठवाडा विद्यापीठ स्थापन होण्यामागं मी सांगितलं पाहिजे. बाबासाहेबांचा हा विचार तर महत्त्वाचा आहेच आहे, पण 1952 ते 57 या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ हे गुलबर्ग्यातून निवडून आले आणि ते खासदार होते. आणि 1957 ते 1962 औरंगाबादमधून बाबासाहेब आंबेडकर निवडून आल्यामुळं इथं बाबासाहेबांनी खासदार म्हणून कार्य केलेलं आहे. खासदार कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ आहे. इतर महामानव आहे. नेता कसा असावा, लढवय्या बाबासाहेब हे त्यांचं उदाहरण. मला एवढंच सांगायचं आहे की 1958 किंवा 1959ला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झालेली, पण ही स्थापना होण्यामागं स्वामी रामानंद तीर्थ हे महत्त्वाचे नेते आहेत. हेही आपल्याला ठाऊक असावं. बाबासाहेबांचा विचारही महत्त्वाचा आहे. त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यांची जी आकांक्षा होती, महत्त्वाकांक्षा होती, तोही भाग इथं महत्त्वाचा आहे. अधिक सांगावं जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. मला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांचं कुठल्याही महामानवांचं गुणगान गावं तेवढं कमी आहे. निस्पृह, निस्वार्थी, त्यागी, समर्पित असे हे राष्ट्रीय नेते महामानव आपल्याला लाभले. हे फार अतिशय आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. एवढंच सांगतो. वाचू आपण सर्व महामानवांनी. भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वास, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. सत्य ही शिव आहे, शिव ही सुंदर. सत्य हे जर पवित्रता म्हणजे शिव असेल तर ते सुंदर असलं पाहिजे. ते सुंदर आहे. सत्य काय आहे, न्याय काय आहे, देशाला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं, देशाचा विकास कुणी केला, कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाही नव्हतो नसेल. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा देशामध्ये येऊ लागलेला आहे. आपण कमी पडत आहोत. माझी विनंती आहे, ज्या ज्या राज्यामध्ये जे दलित बांधव आहेत त्या त्या राज्यात जे कोणी दलित नेते असतील त्यांना तुम्ही पाठिंबा द्या. निवडणुकीच्या काळात तुम्ही त्यांनाही पाठिंबा द्या. आणि ज्यांना शक्य असेल, देशातल्या सगळ्या लोकांना म्हणतो आहे मी, आणि दलितांनाही म्हणतो आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा आपल्याला तारणारा पक्ष आहे, मोठा पक्ष आहे. त्यांना तुम्ही अधिक प्रमाणात पाठिंबा द्या. राष्ट्रीय काँग्रेस यांना सगळ्यांनी सहकार्य करावं. प्रादेशिक पक्षांनी सुद्धा ते दलित समाजाबाबतचे असतील किंवा आणखी कुठले असतील, विशिष्ट समुदायापुरते असतील, सगळ्यांना सांगतो आहे. कारण इंडिया म्हणजे काय तेही आपण बघितलं पाहिजे. ते बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि इंडिया म्हणजेच काँग्रेस यांनी पण काय सांगितलं आहे तेही आपण बघत आहोत, तेही सांगत आहोत. म्हणून पुनश्च विनंती आहे, आपण रस्त्यावरती यावं आणि सरप बसावी. RSS BJPच्या नेत्यांना घराच्या बाहेर पडण्याची अशा रीतीने त्यांना समज द्यावी. आंदोलनाच्या माध्यमातून म्हणजे काय होईल त्यांना कळत. विद्रोह काय असतो, सत्याग्रह आणि विद्रोह हे एकच आहेत. पण ज्याला ज्या भाषेत समजल त्या भाषेत सांगितलं पाहिजे. घाबरू नका, निर्भय व्हा. हे बाबासाहेब सांगतायत, स्वामी विवेकानंद पण तेच सांगतायत. सगळ्यात मोठं भय जे असतं डोक्यातलं काढलं, काय होईल, काय होईल, देशाचं काय होईल, लोकांचं काय होईल, त्याचं दुःख वाटलं पाहिजे आपल्याला आणि काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं आहे, सगळ्याला सांगितलं आहे. सुखी राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे आपल्याला.